दिनांक 9 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑफरोह एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहे। मागण्या याप्रमाणे: सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील FCI विरुद्ध जगदीश बहिरा निर्णय दिनांक 6 जुलै 2017 प्रमाणे सर्वोच्च न्यायालय विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 2530/2022 28 एप्रिल 2025 च्या न्याय निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करणे, शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करणारे सामान्य प्रशासन विभागाचे 18 सप्टेंबर 2025 चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे, शासन व न्यायालयाच्या विविध आदेशान्वये सेवा संरक्षित असलेल्या आणि नियमबाह्य अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना अनुकंपाचा लाभ मिळावा, शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 नुसार अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या परंतु मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळावे, शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 नुसार सेवेत असताना अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या पण सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2024 नुसार पेन्शन आणि तत्सम लाभ मिळावेत, सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना 4.2 नुसार सेवेत घेतल्यानंतर शासन आदेशातील ड प्रमाणे काल्पनिक वेतनवाढी देऊन वेतन निश्चिती करावी आणि त्यांची खंडित सेवा क्षमापित करावी, ज्यांची सेवा 2001 पूर्वीची आहे परंतु त्यांचा जात वैधतेचा दावा प्रलंबित होता पण 21 डिसेंबर 2019 नंतर त्यांचे दावे अवैध केलेत त्यांना शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 4 ऑक्टोबर 2024 प्रमाणे लाभ मिळावेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शिक्षण संस्था यातील उर्वरित सेवा समाप्त शिक्षक कर्मचारी यांना शासन आदेश 21 डिसेंबर 2019 मधील 4.2 नुसार ड नमुन्यात आदेश देऊन सेवेत घेण्यात यावे। यावेळी अध्यक्ष अशोक कोळी तसेच ST कोळी, मार्गदर्शन रवींद्र कांगरे, अनिस कोळी, सुरेश कोळी, कार्यकारी राज्याध्यक्ष व कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, रुक्मिणी धनी, दीपक केदार, महासचिव राज्य उपाध्यक्ष देवराव नंदनवार, डॉक्टर अनंत पाटील, सहसचिव मनोज जुनोनकर, ज्येष्ठ सल्लागार सहसचिव अनंत पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सुरेश कोळी, ऑफरोह संघटना सोलापूर जिल्हा त्यांच्या वतीनं आज लाक्षणिक उपोषण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर करत आहोत। महत्वाचं म्हणजे जगदीश बहिराचा जो निकाल लागला त्या निकालाप्रमाणे महाराष्ट्र शासन अंमलबजावणी करत नाहीये। दुसरं म्हणजे जे अधिसंख्य पदावरती कर्मचारी वर्ग झाले त्या अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही वेतनविषयक लाभ महाराष्ट्र शासन देत नाहीये। महाराष्ट्र शासन एका बाजूने GR काढतो, वेतन निश्चिती करा, वेतन लाभ द्या, पण ते मिळत नाहीये। दुसरं म्हणजे काही कर्मचारी अधिसंख्य पदावरती रिटायर झाले, रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन सुद्धा मिळत नाहीये आणि ते रिटायर झालेल्या लोकांना जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये काही जाचक अटी त्या कर्मचाऱ्यांना लागू करतात। 10, 20, 30 चा लाभ कर्मचाऱ्यांना काही मिळालेला नाही आतापर्यंत आणि जे 7वा वेतन आयोग असेल त्या गोष्टीचं जे काही कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतन निश्चिती करण्यासंदर्भामध्ये त्या अनंत अडचणी कर्मचाऱ्यांच्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही आज लाक्षणिक उपोषण करत आहोत। दुसरं म्हणजे ज्या जिल्हा परिषद मध्ये आणि ST महामंडळामध्ये कर्मचारी रिटायर झाले त्यांच्या 12-24चा जो लाभ दिला ते वास्तविक पाहता अधिसंख्य पदावरती वर्ग होण्यापूर्वी दिलेला लाभ त्या अधिसंख्य पदावर रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याकडून वसूल केलं जातं। हे एक कर्मचाऱ्यावरती अन्यायच होत आहे। तर मेहरबान मुख्यमंत्री साहेब असतील किंवा महाराष्ट्र राज्य शासनाचे जे संबंधित विभागाचे मंत्री असतील, शिक्षक असतील किंवा महसूल विभागाचे जे काही मंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, तर आम्हाला आपल्याकडे कळकळीची विनंती करायची आहे की अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्याकडे आपण लक्ष द्यावं आणि आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर कराव्या। धन्यवाद। मी रुक्मिणी धनी, ऑफरोह महाराष्ट्र राज्य महिला आघाडी कार्याध्यक्ष। आमचं आज इथं एक दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन
आयोजित केलं होतं. तर आमचा विषय आहे की शासनाच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करणारे सामान्य प्रशासन विभागाचे 18 सप्टेंबर 2025 चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे. शासन व न्यायालयाच्या विविध आदेशांमुळे सेवा संरक्षित असलेल्या व नियमबाह्य अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष व अनुकंपाचा लाभ मिळावा. शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 नुसार अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या परंतु मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळावे. शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 नुसार सेवेत असताना अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या पण सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2024 नुसार पेन्शन व तत्सम लाभ मिळावेत. सेवा समाप्त कर्मचारी यांना 4.2 नुसार सेवेत घेतल्यानंतर त्यांना शासन आदेशातील द प्रमाणे काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतन निश्चिती करावी व त्यांची खंडित सेवा समापित करावी. ज्यांची सेवा 2001 वर्षापूर्वीची आहे परंतु त्यांचा जात वैधतेचा दावा प्रलंबित होता पण 21 डिसेंबर 2019 नंतर त्यांचे दावे अवैध केले, त्यांना शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2014 प्रमाणे लाभ मिळावे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शिक्षण संस्था येथील उर्वरित सेवा समाप्त शिक्षक कर्मचारी यांना शासन आदेश दिनांक 21 डिसेंबर 2019 मधील 4.2 नुसार ड नमुन्यात आदेश देऊन सेवेत घेण्यात यावे. आमचं जे आजची मागणी जे होती अधिसंख्य पदावर वर्ग केलेले जे आमचे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यांना काल्पनिक वेतनवाढी 10, 20, 30 वर्षाचा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, सेवा कुटुंब निवृत्ती वेतन आणि अनुकंपा हे सगळे लाभ सर्व ह्या कर्मचाऱ्यांना मिळाले. एक दिवसाचं आमचं धरणं आंदोलन निवेदन घेऊन गेलो आमचं. हा आमचं चालू आहे. शेती करावी व त्यांची सेवा त्यांची खंडित सेवा समापित करावी. ज्यांची सेवा 2001 पूर्वीची आहे परंतु त्यांचा जात वैधतेचा दावा प्रलंबित होता आणि दिनांक 21 डिसेंबर 2019 नंतर त्यांचे दावे अवैध केलेत, त्यांना शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2024 प्रमाणे लाभ मिळावेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शिक्षण संस्था, उर्वरित सेवा समाप्त शिक्षक कर्मचारी यांना शासन आदेशातील 21 डिसेंबर 2001 मधील 4.2 नुसार परिशिष्ट ड नुसार आदेश देऊन सेवेत घेण्यात यावेत. तसेच शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 अन्वये सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांची 4/24 मधील सेवा लाभाच्या तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळावा. अशा प्रमुख आमच्या मागण्या आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय महाराष्ट्र शासन यांना आमची कळकळीची विनंती आहे, आमच्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करून लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा व आमच्या मागण्या मान्य कराव्या. धन्यवाद. हा जिल्हा अध्यक्ष ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन सोलापूर जिल्हा. तर शासनासमोर आमच्या मागण्या आहेत, आम्ही मागणी करत आहोत परंतु त्या मागण्यामध्ये आम्हाला अद्यापर्यंत आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तर शासन व न्यायालयाच्या विविध आदेशान्वये सेवा संरक्षित असलेल्या व नियमबाह्य अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 व अनुकंपाचा लाभ मिळावा. शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 नुसार अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या परंतु मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळावे. शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 नुसार सेवेत असताना अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या पण सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2024 नुसार पेन्शन व तत्सम लाभ मिळावेत. सेवा समाप्त कर्मचारी यांना 4.2 शेती करावी व त्यांची खंडित सेवा समापित करावी. ज्यांची सेवा 2001 पूर्वीची आहे परंतु त्यांचा
जात वैधतेचा दावा प्रलंबित होता आणि दिनांक 21 डिसेंबर 2019 नंतर त्यांचे दावे अवैध केलेत. त्यांना शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 शासन निर्णय 4 ऑक्टोबर 2024 प्रमाणे लाभ मिळावेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शिक्षण संस्था, उर्वरित सेवा समाप्त शिक्षक कर्मचारी यांना शासन आदेशातील 21 डिसेंबर 2001 मधील 4.2 नुसार परिशिष्ट ड नुसार आदेश देऊन सेवेत घेण्यात यावेत. तसेच शासन निर्णय 21 डिसेंबर 2019 अन्वये सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांची 4,024 मधील सेवा लाभाच्या तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीचा लाभ मिळावा, अशा प्रमुख आमच्या मागण्या आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय महाराष्ट्र शासन यांना आमची कळकळीची विनंती आहे. आमच्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करून लवकरात लवकर आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा व आमच्या मागण्या मान्य कराव्या. धन्यवाद. हा.